नमस्कार मंडळी, यात्रा व उत्सव आम्हा कोकणवासियांना काही नवीन नाही। कोकण म्हणजे वर्षभर काही ना काही सणवार उत्सव चालूच असतात। क्रमाक्रमाने प्रत्येक गावच्या देवाच्या यात्रा त्या तिथीला परंपरागत आजही सुरू आहेत। तर अशाच एका उत्सवाबद्दल हा व्हिडिओ आहे। हा उत्सव आहे अक्षय तृतीयेचा जन्म असणाऱ्या भगवान श्री परशुरामांचा। खरं तर ही कोकण भूमी, याचे जे निर्माते म्हणून ही सर्वस्वी भूमी त्यांचीच, त्यामुळे येथे राहणारे बांधव त्यांचा जन्मोत्सव फार आनंदाने साजरा करतात। गावाचं नाव आहे आडे। इथं श्री भार्गवराम अर्थात परशुरामांचे मंदिर। सालाबादप्रमाणे दरवर्षी येथे अक्षय तृतीयेला श्रींचा हा जन्मोत्सव कथा कीर्तनाने साजरा होतो व दुसऱ्या दिवशी श्रींच्या पादुकांचा हा पालखी सोहळा साजरा होतो। गावातले आबालवृद्ध मोठ्या उत्साहात ही पालखी गावात सगळीकडे फिरवतात। पालखीसोबत एक अब्दागीर व ढोल ताशा हाही फिरता असतोच। भार्गवराम 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 जय भार्गवराम अशा गजरात पालखी गावातील प्रत्येक घरोघरी जाते आणि प्रत्येक घरोघरी श्रींच्या पादुकांची पूजा होते। पालखीचा हा सोहळा पाहण्यासाठी माझ्यासारखे अनेक तरुण तरुणी आजूबाजूच्या गावातून आड्यामध्ये येतात। तर मंडळी, अशाच प्रकारे आपण एकमेकांच्या गावात जाऊन सोबत उत्सव साजरे करून एकमेकांच्या आनंदात सामील होऊया व कोकणातल्या मैत्री, बंधुत्व व रूढी परंपरांना जपूया। पूजा झाल्यानंतर सायंकाळी पालखी पुन्हा देवळात परत आणली जाते व प्रत्येक मंदिरासमोर ढोल ताशाच्या नादात लोक लेझीम खेळत उत्साहाने नाचत हा सोहळा साजरा करतात।